सिनेमाच्या ऑडिशनला गेलेल्या जुईला धक्कादायक अनुभव आला आहे। त्यानंतर ती जीव मुठीत घेऊन तिथून पळाली, पण तिला रस्त्यात चकवा लागला। मात्र स्वामींच्या कृपेने ती यातून सुखरूप बाहेर आली। चला तर मग जाणून घेऊया प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या अनुभवाबद्दल काय वक्तव्य केलं आहे आणि नेमका तिचा अनुभव काय होता याबाबतची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये। त्याआधी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। जुई गडकरी हा मराठी टेलिव्हिजनचा लाडका आणि लोकप्रिय चेहरा आहे। पुढचं पाऊल मालिकेतून घराघरात पोहोचलेली जुई सध्या ठरलं तर मग या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे। जुईने नुकतंच तिच्याबरोबर घडलेली एक धक्कादायक घटना सांगितली आहे। सिनेमाच्या ऑडिशनसाठी गेलेल्या जुईला धक्कादायक अनुभव आला होता। त्यानंतर ती जीव मुठीत घेऊन तिथून पळाली, पण तिला रस्त्यात चकवा लागला। मात्र स्वामींच्या कृपेने यातून तिला स्वामींनी मार्ग दाखवला आणि ती सुखरूप बाहेर पडली। जुईने सकाळ या वृत्तपत्रात हा अनुभव कथन केला आहे। जुई म्हणते, माझी एक मालिका नुकतीच संपली होती आणि नवीन चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मला फोन आला होता। वेळ दुपारी 12:30ची होती आणि मी तयार होऊन ठरलेल्या वेळेआधी 10 मिनिट अगोदर त्या हॉटेलच्या बिल्डिंग खाली पोहोचले। त्या संपूर्ण भागात कोणीच नव्हतं। एक वेगळीच शांतता तिथे होती। आजूबाजूला मोठ्या इमारती होत्या, पण एकही माणूस तिथे नव्हता। पार्किंग मध्ये मी गाडी पार्क केली, थोडा टचअप केला। मी गाडीतून खाली उतरत होते तितक्यात गाडीच्या खिडकीजवळ एक उंच आणि डेंजर दिसणारा वॉचमन आला। त्याने ज्या प्रकारे मला बघितलं त्यामुळे मला भीतीच वाटली। त्याने मला विचारलं कुठे जायचंय। मी त्याला पत्ता दाखवला आणि त्याने मला त्या बिल्डिंग पर्यंत सोडलं। ती एक कमर्शियल बिल्डिंग होती। मला 5व्या मजल्यावर जायचं होतं। लिफ्ट आल्यावर त्यातून काही माणसं बाहेर आली। ते मला अशा प्रकारे बघत होते जसं काय जंगलात मी एकटीच आली। मी 5व्या मजल्यावर गेले। तिथे एक मोठा कॉरिडॉर होता ज्यात 30-40 खोल्या होत्या, पण सगळी दारं बंद होती। तिथे एक मुलगा दिसला। त्याला मी कशीबशी हाक मारली आणि पत्ता विचारला। त्याने मला रस्ता सांगितला। तिथे एका कॉर्पोरेट कंपनीचं ऑफिस होतं। मी त्यांना विचारलं की मला ऑडिशनसाठी बोलवले। त्या बाईने मला कॉन्फरन्स मध्ये बसायला सांगितलं। त्यांनी मला पाणी आणून दिलं, पण त्या पाण्यात काही असेल या शंकेने मी ते पाणी प्यायले नाही असं ती म्हणाली। पुढे जुईने सांगितलं, नंतर 10 मिनिटांनी 60-65 वयाचे सरदारजी तिथे आले। ते त्यांचं ऑफिस होतं। त्यांनी मला विचारलं की या माणसाचा फोन आला होता का। मी हो सांगितल्यावर ते म्हणाले की तो फ्रॉड कॉल आहे। तू चांगल्या घरातली दिसतेस, इथे थांबू नकोस, लगेच निघून जा। त्यानंतर मी लगेच तिथून निघून आले। धापा टाकत पार्किंगला पोहोचले। गाडी काढली, पण कोणत्या दिशेला जाते ते माझं मलाच कळत नव्हतं। तिथे एक नकारात्मक ऊर्जा होती। मी अर्धा तास त्याच रस्त्यावर फिरत होते। हायवेला जाण्याचा मार्ग सापडत नव्हता। मी फिरून फिरून सतत त्या एका भल्या मोठ्या बंद पडलेल्या हॉटेल समोर येत होते। मोबाईलला रेंज नव्हती। रस्त्यावर कोणी नाही। तेवढ्यात मला एक सायकलवरून माणूस येताना दिसला। त्यांना विचारलं हायवेला जायचंय। ते म्हणाले, मॅडम हा काय हायवे समोरच तर आहे। मी अचानक एका वाईट स्वप्नातून बाहेर येते असं मला वाटलं। समोर हायवे होता आणि रस्त्याच्या बाजूला बोर्ड होता, श्री स्वामी समर्थ मंदिराकडे। 3 तास मी त्या विचित्र संकटात अडकले होते, पण परत एकदा स्वामींनी दाखवून दिलं की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। दरम्यान जुईच्या या वाईट अनुभवावरती काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तुम्हाला जुई ही अभिनेत्री म्हणून आवडते का? तिची ठरलं तर मग मालिका तुम्ही पाहता का? तसेच तिची सायलीची भूमिका तुम्हाला आवडते का? याबद्दल काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा। मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापत या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।